कारण बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा झाकणं हा निव्वळ मूर्खपणा आहे, निव्वळ मूर्खपणा. मवाल्याचीच भाषा आहे. तुम्हाला बांबू मारतील का बांबू घालतील असे उद्गार त्यांनी ते व्हिडिओत काढलेले आहेत. नीट ऐका तुम्ही. हा महाराष्ट्राचा विधानसभा अध्यक्ष आहे. मुळामध्ये राहुल नार्वेकर यांची कोणतीही पात्रता, मी लायकी हा शब्द वापरत नाहीये, पण कोणतीही पात्रता विधानसभा अध्यक्ष व्हायची नाही. फडणवीसांची चमचेगिरी करतात म्हणून अध्यक्ष झाले. मेट्रो मध्ये मुलाखत घेतल्यामुळे एका राजकीय नेते आचारसंहिता भंग होते की नाही याचा खुलासा झाला पाहिजे. मेट्रो ही सरकारी प्रॉपर्टी आहे. तुम्ही प्रचारासाठी जर सरकारी प्रॉपर्टी वापराल तर तो आचारसंहितेचा भंग. पण मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक मेट्रो वापरली. याचं कारण मेट्रोचे जनक आपण आहोत. मुंबईत मेट्रो आपण बांधली हे लोकांना कळावं असा त्यांचा स्पष्ट हेतू आहे. ज्यांनी मुलाखत घेतली ते पत्रकार या प्रचाराच्या आणि मेट्रो मध्ये जर मुलाखत घेणार असेल तर आणखी कुठे कुठे घेणार आहे, कुठची सरकारी प्रॉपर्टी वापरली जाणार आहे ही कळलं पाहिजे. आचारसंहितेबाबत योग्य खुलासे निवडणूक आयोगाने केले पाहिजे. पण निवडणूक आयोग ही आचारसंहिता धाब्यावर बसवतो हे आपल्याला इतक्या वर्षात कळले. मोदी निवडणुकीच्या सभामध्ये वाटेल ते बोलतात, त्यांच्यावर कधी कारवाई झालेली नाही. सत्ताधाऱ्यांचा गुलाम झालाय निवडणूक आयोग म्हणतो. भाजपचे उमेदवार पैसे वाटतात, शिंदेचे उमेदवार पैसे वाटतात हे आजपर्यंत ऐकलं होतं. पण आता ही मंडळी खुनही करायला लागली. आणि लक्षात घ्या, म्हणजे या बाळासाहेब सरवदेच्या पत्नीने अर्ज भरला पण तिने माघार घेतली होती. तिने काय बंडखोर म्हणून अर्ज ठेवलेला नाही. माघार घेऊन सुद्धा तुम्हाला धडा शिकवतो असं सांगून बाळासाहेब सरवदेंचा खून करण्यात आला. जेव्हा मनसेचे नेते अमित ठाकरे सोलापूरला बाळासाहेब सरवदेंच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या लहान मुलीने अक्षरशः टाहो फोडला. हे लक्षात घ्या. हे महाराष्ट्राच्या गलिच्छ राजकारणाचं चित्र आहे. हा महाराष्ट्राच्या रक्तरंजित राजकारणाचा. भाजपच्या उमेदवाराचा नवरा अशा प्रकारे प्रतिस्पर्ध्याचा खून करतो आणि कशा प्रकारे वार केल्यात या बाळासाहेब सरवदेंवर हे आपण ऐकायला पाहिजे, बघायला पाहिजे. या संपूर्ण गुन्ह्याचं जे चित्रण सोलापूरच्या माध्यमांनी केलेलं आहे ते थरारक आहे हे लक्षात घ्या. महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासामध्ये सगळ्यात लाजिरवाणा अध्यक्ष कोणता असा जर प्रश्न विचारला तर बहुसंख्य लोक राहुल नार्वेकरांचं नाव घेतात. राहुल नार्वेकर यांचं वर्तन गेल्या 2.5-3 वर्षात ज्या प्रकारे आहे त्यावरून ते महाराष्ट्राच्या विधानसभेची प्रतिष्ठा नीट सांभाळतायत असं अजिबात वाटत नाही. विधानसभेच्या अध्यक्षांनी पक्षीय राजकारणात पडू नये, त्यापासून 4 हात दूर राहावं. जरी राहुल नार्वेकर हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले तरी सुद्धा विधानसभेचा अध्यक्ष झाल्यावर त्यांनी निवडणुकीच्या भानगडीत म्हणजे निवडणूक प्रचारात उतरू नये असा संकेत आहे. यापूर्वीचा विधानसभा अध्यक्षांनी हा संकेत पाळलेला आहे. विशेषतः छोट्या निवडणुकांमध्ये तर निश्चितच म्हणजे विधानसभा अध्यक्ष, नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका, जिल्हा परिषद या निवडणुकीत उतरत नाहीत. पण हे राहुल नार्वेकर वेगळे आहेत. त्यांना आपण विधानसभा अध्यक्ष म्हणजे नेमकं काय आहोत हेच कदाचित कळलेलं. ते अजून भाजपचे कार्यकर्ते किंवा मुख्यमंत्र्यांचे चमचे असल्यासारखेच वाट. एक तर मुंबईच्या कुलाबा भागामध्ये 3 लगतच्या वॉर्ड्स मध्ये त्यांनी आपल्या घरच्यांना तिकीट दिलेली. यापैकी मकरंद नार्वेकर हा त्यांचा भाऊ गेली 2 टर्म मला वाटतं नगरसेवक आहे. पण त्यासोबत आणखी 2 नातेवाईकांना त्यांनी तिकीट दिलेली आहे. आणि ह्या नातेवाईकांचा अर्ज भरायला राहुल नार्वेकर चक्क स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात. विधानसभा अध्यक्षाने हे करावं का? स्पष्टपणे हे करू नये. एकतर विधानसभा अध्यक्षाच्या घरातल्या 3 नातेवाईकांना तिकीट द्यायची गरज काय होती हे मला समजत नाही. एरवी देवेंद्र फडणवीस बडबडत असतात घराणेशाही विरुद्ध, आणखी एक भ्रष्टाचाराविरुद्ध. यातली प्रत्येक गोष्ट देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये आलेली. विधानसभा अध्यक्षांच्या घरामध्ये 3 तिकीट देऊन आपण कोणती क्रांती करत आहोत हे फडणवीसांनी आता जाहीरपणे सांगितलं तर बरं होईल. पण फडणवीस बोलणार नाहीत कारण अडचणीच्या मुद्द्यावर ते कधीच बोलत. तर 3 तिकीट त्यांनी दिली आणि हे निगरगट्ट राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्ज भरायला गेले. बरं, अर्ज भरायला गेले तर गेले, पण त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणला, विरोधी उमेदवारांना धमकावलं अशी गंभीर तक्रार त्यांच्या विरुद्ध करण्यात आलेली आहे. जी तक्रार निवडणूक अधिकाऱ्याकडे गेली. आपच्या उमेदवाराने ही तक्रार केलेली आहे. जनता दल एसच्या उमेदवाराने आधी ही तक्रार केली होती, आता ती मागे घेतली आहे. आता ती कोणत्या परिस्थितीत मागे घेतली हा एक संशोधनाचा विषय. पण आपची तक्रार अजूनही आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या भागाचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत कृष्णा जाधव
यांच्याबद्दल, यांच्या वर्तनाबद्दल ज्या तक्रारी आहेत त्याबद्दल अहवाल पाठवायला महापालिकेला निवडणूक आयोगाने सांगितलं होतं, राज्य निवडणूक आयोगाने अर्थातच. हा अहवाल कृष्णा जाधव यांच्या वर्तणुकीवर आक्षेप घेतो आहे. कृष्णा जाधव यांचं वागणं चुकलं असं हा अहवाल म्हणतोय. कृष्णा जाधव यांनी काय केलं? त्यांनी जे विरोधी उमेदवार होते, म्हणजे आम आदमी पार्टी किंवा जनता दलाचे उमेदवार होते, राहुल नार्वेकर यांच्या नातेवाईकांनी, यांना 5 वाजेपर्यंत बाहेर बसवून ठेवलं. बाहेरचे जे अधिकारी होते कार्यालयातले ते त्यांच्या कागदपत्रांची छाननी वगैरे करत. 5 वाजता हे जे निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांनी अर्ज घेणं थांबवून टाक. खरं तर बाहेर कागदपत्रांची छाननी चालू असताना अर्ज घेणं थांबवणं योग्य नसतं. तशा सूचना आहेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना की प्रोसेस जर चालू झाला असेल तर तो तुम्ही थांबवू नका. पण कृष्णा जाधव यांनी हा प्रोसेस थांबवला आणि या अधिकाऱ्यांचे अर्ज घेतले नाहीत. त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या नातेवाईकांचे जे अर्ज होते की उमेदवारी होती ती अधिक भक्कम झाली. हे कृष्णा जाधव यांनी केलं कारण राहुल नार्वेकर यांनी जाधव यांच्यावर दबाव आणला असा आरोप आहे. जाधव यांच्यावर दबाव आणला याचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असणार. कार्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. हे फुटेज अजून बाहेर आलेले, पण एक व्हिडिओ बाहेर आलेला आहे की राहुल नार्वेकर हे तिथे आलेले हरिभाऊ राठोड नावाचे जे कार्यकर्ते आहेत ज्यांना पोलीस संरक्षण, यांच्याशी अरेरावीने बोलत होते. हरिभाऊ जाधव यांनी तिथे धरणं धरण्याचा इशारा दिला. तेव्हा राहुल नार्वेकर यांनी थेट सहाय्यक पोलीस आयुक्तांना फोन लावला जे प्रोटेक्शनचे इन्चार्ज आहे आणि हरिभाऊ राठोड यांचं प्रोटेक्शन काढून घ्या असा आदेश दिला. मी विधानसभा अध्यक्ष म्हणून बोलतोय असंही ते म्हणाले. एक तर विधानसभा अध्यक्षांना असा दुसऱ्याचं प्रोटेक्शन काढून घेण्याचा आदेश देता येतो का, हा खरा प्रश्न. विधानसभा अध्यक्ष निवडणूक कार्यालयात येऊन अशी अरेरावी करतात का? एवढंच नाही तर त्यांनी जी भाषा वापरली आहे ती अध्यक्षांना तर सोडून द्या पण मवालेला साजेशी आहे. आज त्यांच्या विरोधात हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेतली. काल उद्धव ठाकरेंनी त्यांना निलंबित करा अशी मागणी केली. ही अतिशय योग्यच मागणी आहे. लक्षात, मवाल्याचीच भाषा आहे. तुम्हाला बांबू मारतील का बांबू घालतील असे उद्गार त्यांनी ते व्हिडिओत काढलेले आहेत. नीट ऐका तुम्ही. हा महाराष्ट्राचा विधानसभा अध्यक्ष आहे. मुळामध्ये राहुल नार्वेकर यांची कोणतीही पात्रता, मी लायकी हा शब्द वापरत नाहीये, पण कोणतीही पात्रता विधानसभा अध्यक्ष व्हायची नाही. फडणवीसांची चमचेगिरी करतात म्हणून अध्यक्ष झालेले आणि पक्षपात करण्यासाठीच त्यांना अध्यक्ष बनवले. हे लक्षात. शिंदे शिवसेनेतून फुटून बाहेर पडले. त्यांच्या पक्षांतर प्रकरणावर पडदा टाकण्यासाठीच राहुल नार्वेकरांची नियुक्ती आहे अध्यक्ष म्हणून. नाहीतर जर मुख्यमंत्र्यांची नियत जर चांगली असती, मुख्यमंत्र्यांचा हेतू जर चांगला असता तर राहुल नार्वेकर यांच्यासारखा पक्षांतराला सोकावलेला माणूस कधीही विधानसभा अध्यक्ष झाला नसता. दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला. त्या निकालाच्या सुद्धा चिंधड्या उडवल्या राहुल नार्वेकरांनी आणि शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. त्यांच्यावर आक्षेप घेतले गेले. अनेक कायदे तज्ञांनी आक्षेप घेतले गेले. तरी त्याची लाज शरम राहुल नार्वेकरांना काही नाही. कारण आपण काही विधानसभेची प्रतिष्ठा ठेवण्यासाठी नाही तर आपण केवळ सत्ताधारी पक्षाची चमचेगिरी करण्यासाठी आहोत असा समज नार्वेकरांचा आहे आणि फडणवीसांच्या आशीर्वादामुळे तो योग्यच आहे असं म्हटलं पाहिजे. या कुलाब्याच्या प्रकरणामुळे महानगरपालिकेच्या मात्र राहुल नार्वेकर अडचणीत आले. आता जर हे निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव जर दोषी असतील तर त्यांच्यावर दबाव कोणी आणला? सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी दबाव आणला. सत्ताधारी पक्षाचे नेते तिथे हजर होते. त्यांनी विरोधी पक्षाचे अर्ज घेऊ नका असं सांगितलं त्या कृष्णा जाधव यांना, असा तक्रारीत आरोप केला गेलेला आहे. त्यामुळे महापालिकेने कृष्णा जाधव यांच्या विरुद्ध अहवाल दिलेला आहे. तरी सुद्धा निवडणूक आयोगाने राहुल नार्वेकर यांची पण चौकशी करायला पाहिजे. कारण तक्रारीमध्ये आरोपी ते आहेत, त्यांचं सुद्धा नाव आहे की त्यांनी दबाव आणला निवडणूक निर्णय अधिकारी. या प्रकरणाची जर निपक्षपाती चौकशी झाली तर राहुल नार्वेकर 100% दोषी ठरतात. सीसीटीव्ही फुटेजही काढा, तेही बघा. ते गायब करू नका कृपया नेहमीप्रमाणे. पण मला भीती ही वाटते की असं काही होणार नाही. कारण महाराष्ट्राचा निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि त्याचे प्रमुख दिनेश वाघमारे हे सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहेत. हे आजपर्यंत अनेकदा सिद्ध झाले. ते फडणवीसांची सेवा करतात, ते महाराष्ट्र राज्याची सेवा करत नाहीत हे लक्षात. म्हणून या प्रकरणातून काही निघणार नाही आणि शेवटी राहुल नार्वेकर यांना वाचवलं जाईल. त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे का? 100% झाली पाहिजे. विधानसभा अध्यक्ष अशा प्रकारे आचारसंहिता जर तोडत असत, अशा प्रकारे विधिमंडळाच्या प्रतिष्ठेला लांछनास्पद असं वागत असत तर हकालपट्टीच झाली पाहिजे. यामध्ये काही प्रश्नच नाही. पण ते होणार नाही कारण सत्ताधाऱ्यांना पाशवी बहुमत महाराष्ट्रातल्या लोकांनी दिलेलं आहे. आता तरी महाराष्ट्रातल्या मतदारांना, ज्यांनी महायुतीला मतं दिली, त्यांना लाज वाटते की नाही हा माझा खरा प्रश्न आहे. तुम्ही अशा लोकांना सत्तेत बसवलेला आहे किंवा त्या लोकांनी निवडणूक चोरलेली आहे, काहीतरी एक म्हणा, की ज्यांना लोकशाहीशी काही देणं घेणं नाही आहे. माझं असं म्हणणं आहे की राज्य निवडणूक आयोग
हा इथल्या राज्य सरकारचा गुलाम झालेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोग हा मोदी सरकारचा गुलाम झालेला आहे. त्यामुळे सत्ताधारी मस्तवाल झालेले आहेत आणि वाटेल ते उद्योग या निवडणुकीत चाललेले आहेत. या असंख्य उद्योगांपैकी एक उद्योग हा राहुल नार्वेकरांचं प्रकरण आहे, हे लक्षात घ्या. दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतो आज. माझा दुसरा मुद्दा आहे जे सब हेडिंग मी आज दिलेला आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जो पुतळा रिगल सिनेमा समोर आहे तो झाकण्यात आलाय असा आरोप आज संजय राऊत यांनी केला. हा पुतळा कशासाठी झाकण्यात आला? निवडणूक आयोगाने आचारसंहितेचं कारण दिलं आहे का? निवडणूक आयोगाचं काही अधिकृत निवेदन आहे का? तशी काही प्रेस नोट माध्यमांना पाठवली आहे? मी शोधून काढण्याचा प्रयत्न केला पण निवडणूक आयोगाची अशी काही प्रेस नोट नाही. मग हा बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा आणि निवडणुकीच्या तोंडावर कुणी झाकलाय? हा पुतळा महापालिकेने झाकला आहे का? आपल्याला माहित नाही. संजय राऊत यांनी असा आरोप केलाय की आचारसंहितेमुळे हा पुतळा झाकलेला आहे. निवडणूक आयोगाने खुलासा करायला हवा, कारण आचारसंहितेमुळे जर बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा झाकला जात असेल तर मग इतर पुतळ्यांचं काय? तिथेच त्या पुतळ्यापासून काही अंतरावर राजीव गांधींचा पुतळा आहे, नेहरूंचा पुतळा कुठेतरी असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, आणखीन अनेक पुतळे आहेत या सगळ्या फाउंटनच्या परिसरामध्ये आणि अख्ख्या मुंबईमध्ये. हे आचारसंहितेमुळे सगळे पुतळे झाकण्यात येणार आहेत का? याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं. आणि जर निवडणूक आयोगाने असा आदेश दिला हा मूर्खपणा महापालिकेच्या लोकांनी केला तर कारण काय आहे? तुम्ही दुरुस्तीसाठी हा पुतळा झाकलाय का? डागडुजीसाठी झाकलाय? तर नेमकी डागडुजी काय आहे आणि ती नेमकी निवडणुकीच्या तोंडावर का आली? कारण बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा झाकणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. निव्वळ मूर्खपणा आहे. मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, त्यांचं चित्र हे उद्धव ठाकरेंची शिवसेनाही वापरते आणि एकनाथ शिंदेची शिवसेना वापरते. त्यामुळे सर्व बॅनर्सवर, पोस्टरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहेच. पुतळा झाकून काय होणार आहे? बाळासाहेब ठाकरे हे जर एका राजकीय पक्षाचे संस्थापक असतील तर त्यांचा फोटो आल्यामुळे आचारसंहिता कशी भंग होते? समजा काँग्रेसचे नेते आहेत नेहरू किंवा इंदिरा गांधी, ते यांचे पुतळे असल्यामुळे आचारसंहिता भंग कशी होते? जर आचारसंहितेचं कारण असेल तर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं पाहिजे. पण मला असं वाटतं आचारसंहितेचं कारण नसणार, काहीतरी दुसरं कारण असणार. हा पुतळा का झाकलेला आहे याचं स्पष्टीकरण महापालिकेने देण्याची गरज आहे आणि निवडणूक आयोगाने सुद्धा देण्याची. दुसरा मुद्दा तुम्हाला सांग. 2 दिवसापूर्वी मुंबई तक या वेब पोर्टलने देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत, ही मुलाखत मेट्रो मध्ये घेण्यात आली. मेट्रो रेल्वे. आता अशा प्रकारे मेट्रो मध्ये मुलाखत घेतल्यामुळे एका राजकीय नेते आचारसंहिता भंग होते की नाही याचा खुलासा झाला पाहिजे. मेट्रो ही सरकारी प्रॉपर्टी आहे. तुम्ही प्रचारासाठी जर सरकारी प्रॉपर्टी वापराल तर तो आचारसंहितेचा भंग ठरतो. या मुलाखती विरुद्ध, या मुलाखतीमुळे आचारसंहितेचा भंग होतो असा आक्षेप सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते, यांनी घेतलेला आहे. आणि काँग्रेसचे आणखी एक नेते धनंजय शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. मला एक समजू शकतं की मुंबई तक जिथे ही मुलाखत झाली याच्या पत्रकारांनी ही खबरदारी घ्यायला पाहिजे होती, पण त्यांच्या लक्षात नाही आलं असं आपण म्हणूया. पण मुख्यमंत्र्यांच्या तर लक्षात यायला पाहिजे होतं. पण मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक मेट्रो वापरली. याचं कारण मेट्रोचे जनक आपण आहोत, मुंबईत मेट्रो आपण बांधली हे लोकांना कळावं असा त्यांचा स्पष्ट हेतू आहे. ज्यांनी मुलाखत घेतली ते पत्रकार या प्रचाराच्या युक्तीला बळी पडले असं म्हणा. पण हा आचारसंहितेचा भंग आहे. जर मुख्यमंत्र्यांना मेट्रोमध्ये मुलाखत घ्यायला निवडणूक आयोग परवानगी देणार असेल तर विरोधी पक्षाच्या नेत्यांना देणार आहे. आणि मेट्रोमध्ये जर मुलाखत घेणार असेल तर आणखीन कुठे कुठे घेणार आहे, कुठची सरकारी प्रॉपर्टी वापरली जाणार आहे हेही कळलं पाहिजे. आचारसंहितेबाबत योग्य खुलासे निवडणूक आयोगाने केले पाहिजेत. पण निवडणूक आयोग ही आचारसंहिता धाब्यावर बसवतो हे आपल्याला इतक्या वर्षात कळलेलं आहे. मोदी निवडणुकीच्या सभामध्ये वाटेल ते बोलतात, त्यांच्यावर कधी कारवाई झालेली नाही. सत्ताधाऱ्यांचा गुलाम झालाय निवडणूक आयोग म्हणतो, ते यामुळेच म्हणतो हे लक्षात घ्या. त्यामुळे यातही फार काही सुधारणा होईल असं वाटत नाही. आपण आक्षेप घेत राहायचे, निवडणूक आयोग चुकीचा वागतोय हे म्हणत राहायचं. या निवडणुकीत पैशाचा मोठा खेळ झालाय हे आपल्याला माहिती आहे. ठाण्यामध्ये अविनाश जाधव मनसेचे नेते यांनी अनेक गोष्टी पुढे आणलेल्या आहेत. पोलिसांचा वापर करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या एका उमेदवाराला एकनाथ शिंदेच्या घरी नेण्यात आलं. पोलिसांचा वापर करून हे लक्षात घ्या. याचं व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहे. याआधी अविनाश जाधव यांनी 5 कोटीची ऑफर मनसेच्या उमेदवाराला आली असाही आरोप केला होता. अविनाश जाधव यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आहे आज आणि त्यांच्याकडे तक्रारी दिलेल्या आहेत, त्यांच्याकडे काही पुरावे दिलेले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन निवडणूक आयुक्तांनी दिलेलं आहे. पण केवळ पैशाची उधळपट्टी, मतदारांना पैसे चालणं, उमेदवारांना पैसे चालणं एवढ्या पुरतच आता मर्यादित नाही. आता निवडणुकीत एकमेकाचा द्वेष करणं इतक्या टोकाला गेलेलं आहे की सोलापूरमध्ये, मी परवाही किंवा कालही त्याचा उल्लेख केला होता, सोलापूरमध्ये मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांचा
निर्घृण खून करण्यात आलेला आहे. निर्घृण खून करण्यात आले. आणि खून कोणी केलाय? बाळासाहेब सरोदे यांच्या पत्नीला भाजपचं तिकीट पाहिजे होतं. तिने अर्ज भरला बंडखोर म्हणून आणि मागे घेतलं. पण भाजपच्या ज्या अधिकृत उमेदवार आहेत तिथे सोलापूर मधल्या त्या वॉर्डमध्ये शालन शिंदे यांच्या नवऱ्यावर, यांच्या इतर नातेवाईकांवर या गंभीर खुनाचा आरोप आहे. म्हणजे भाजपच्या उमेदवार ज्या आहेत, महिला उमेदवार, यांच्या नवऱ्याने आणि त्यांच्या नातेवाईकांनी या बाळासाहेब सरोदेंचा खून केलेला आहे, हे लक्षात घ्या. भाजपचे उमेदवार पैसे वाटतात, शिंदेचे उमेदवार पैसे वाटतात, हे आजपर्यंत ऐकलं होतं. पण आता ही मंडळी खूनही करायला लागली. आणि लक्षात घ्या, म्हणजे या बाळासाहेब सरोदेंच्या पत्नीने अर्ज भरला, पण तिने माघार घेतली होती. तिने काय बंडखोर म्हणून अर्ज ठेवलेला नाही. माघार घेऊन सुद्धा तुम्हाला धडा शिकवतो असं सांगून बाळासाहेब सरोदेंचा खून करण्यात आला. जेव्हा मनसेचे नेते अमित ठाकरे सोलापूरला बाळासाहेब सरोदेंच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांच्या लहान मुलीने अक्षरशः टाहो फोडला, हे लक्षात घ्या. हे महाराष्ट्राच्या गलिच्छ राजकारणाचं चित्र आहे. हा महाराष्ट्राच्या रक्तरंजित राजकारणाचा परिणाम. त्यांच्या मुलीने टाहो फोडला. अमित ठाकरे बाहेर येऊन असं म्हणाले की जर मुख्यमंत्र्यांची इच्छा असेल किंवा भाजपची इच्छा असेल तर आम्ही सगळेच जण निवडणुकीतून माघार घेतो, पण असे खून वगैरे करू नका, कृपा जरा माणूस म्हणून वागा. खरंच आहे, हे निवडणुका जिंकण्यासाठी कोणत्या थराला जायचं याचा विचार देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी करायला हवा. भाजपच्या उमेदवाराचा नवरा अशा प्रकारे प्रतिस्पर्ध्याचा खून करतो आणि कशा प्रकारे वार केलेत या बाळासाहेब सरोदेंवर, हे आपण ऐकायला पाहिजे, बघायला पाहिजे. या संपूर्ण खुनाचं जे चित्रण सोलापूरच्या माध्यमांनी केलेलं आहे ते थरारक आहे, हे लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर उमेदवारीवरून खून पडायला लागले तर काय आणखीन होणार आहे, काय पाहायचं राहिलंय आपल्याला. आणि एक लक्षात घ्या, मी मध्यमवर्गीयांना हे सांगतोय, विशेषतः जे अजूनही देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेमात आहेत, त्यांना असं वाटतंय देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे किंवा भाजपचे थोर नेते आहेत, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाही. हे खून, हे पैसे वाटणं काय आहे, हा सगळा भ्रष्टाचारच आहे. विरोधी उमेदवारांना आमिष दाखवणं हा सुद्धा भ्रष्टाचार आहे. आणि लक्षात घ्या, हे सगळं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. 2019ला सत्ता न मिळाल्या देवेंद्र फडणवीस एवढे वेडेपिसे झाले की त्यांनी शिवसेना फोडली. खोक्यांचा आरोप झाला. खोके देऊन या शिंदे आणि मंडळींना, त्यांच्या आमदारांना सुरतून गोहतीला नेलं, गोहतीतून गोव्याला नेलं आणि पक्षांतर विरोधी कायदा धाब्यावर बसवला. विधानसभा अध्यक्ष खिशात असल्यामुळे त्यांनी पक्षांतर विरोधी कायदा मोडला, तोडला, मी सुरुवातीला जे सांगितलं त्याप्रमाणे, आणि महाराष्ट्रात एक वाईट परंपरा सुरू केली. याचे जनक कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. कारण हे पक्षांतर देवेंद्र फडणवीस यांनी घडवून आणले. नगरपंचायत, नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे बिनविरोध आले, भाजपचे नगराध्यक्ष, नगरसेवक, याचे जनक कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. गिरीश महाजन यांच्या जामनेरमध्ये जर त्यांची पत्नी बिनविरोध येत असेल तर गिरीश महाजनांनी ते घडवून आणलं. पण गिरीश महाजन हे कुणाचे हस्तक आहेत? तर देवेंद्र फडणवीसांचे हस्तक आहेत. लक्षात. मला महाराष्ट्रातल्या उच्चवर्णीय, उच्चवर्गीय लोकांना याची जाणीव द्यायची आहे की देवेंद्र फडणवीस हे दिसायला गोरे गोमटे आहेत म्हणून त्यांचे हात स्वच्छ आहेत अशा भ्रमात राहू नका. महाराष्ट्राच्या राजकारणाची गटारगंगा त्यांनी केलेली आहे. गटारगंगाच त्यांनी केली. ते मुंबईत उभं राहून उद्धव ठाकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करत. आता उद्धव ठाकरेंबरोबर सत्तेमध्ये सहभागी होते ना. भ्रष्टाचाराची 50% जबाबदारी तुमचीच आहे. शिवसेनेचा महापौर असेल तर उपमहापौर भाजपचाच होता ना. त्यामुळे भ्रष्टाचाराची जबाबदारी तुम्ही टाळू शकत नाही. हे जे स्वतःच्या कोशात राहणारे मध्यमवर्गीय जे आहेत त्यांना मी सांगू इच्छित, देवेंद्र फडणवीस या माणसाने महाराष्ट्राच्या राजकारणात पैशाला महत्व आणलं, गुन्हेगारीला महत्व आणलं. कोणत्याही परिस्थितीत सत्ता आपल्या ताब्यात राहिली पाहिजे अशा प्रकारचे त्यांनी वाम मार्ग वापरले, हे लक्षात घ्या. फडणवीसांची स्तुती करताना हे लक्षात घ्या, जे अमित शहा वर करतात दिल्लीमध्ये किंवा मोदी वर करतात तेच देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये केलेलं आहे किंवा महाराष्ट्रामध्ये. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. आपण मत कोणाला देतो, आपण कोणत्या नेत्याला थोर मानतो याचा विचार करायची वेळ आलेली आहे. जर तुम्ही सुसंस्कृत असाल तर, नसाल तर नाही, मग डोळे झाकून बघचा. महाराष्ट्रात हे सगळे प्रकार होत आहेत. काँग्रेसच्या काळात जे ओरडत होते ते भाजपचे कार्यकर्तेही गप्प आहेत, संघाचे कार्यकर्तेही गप्प आहेत. हे लक्षात असो. मुद्दा असा आहे की राज ठाकरेंनी परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये, वचननामाच्या पत्रकार परिषदेमध्ये जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर फडणवीस कधीही देणार नाही. बिनविरोध जे उमेदवार निवडून येत आहेत अशा बिनविरोध निवडणुकीला भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमध्ये आक्षेप घेतला होता.
पश्चिम बंगालमध्ये आक्षेप घेतला आणि ते सुप्रीम कोर्टात गेले. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा जर बिनविरोधला आक्षेप होता तर महाराष्ट्रात का नाही? हा साधा सरळ प्रश्न राज ठाकरेंनी विचारलाय. त्याचं उत्तर द्यायला देवेंद्र फडणवीसांनी आजवर तोंड उघडलेलं नाहीये. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी दादागिरी करतात, विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमक्या देतात, हाच आरोप. तोच आरोप महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि शिंदेवर होत. मग इथे तुम्ही गप्प का? राज ठाकरेंच्या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस निवडणुका संपेपर्यंत अजिबात देणार नाहीत, हे लक्षात ठेवा. अजिबात देणार. बदमाश लोक आहेत सगळे. असो, मुद्दा आहे. आणखीन एक मला तुम्हाला सांगायचंय, शेवटी सांगतो, पुढे कधीतरी त्यावर बोलेल. गेले 4 दिवस किरीट सोमय्या ओरडत होते की त्यांच्या मुलाची निवडणूक बिनविरोध होणार आहे, जे खोटं होत. कारण त्या मुलाविरुद्ध अपक्ष उमेदवार होते. तिथे ठाकरे बंधूंच्या युतीने तिकीट दिलं होतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अर्ज रद्दबातल ठरला. त्याची चौकशी व्हायला पाहिजे, तो कसा. पण आता तिथे दिनेश जाधव नावाचे शिवसैनिक अपक्ष म्हणून उभे आहेत, त्यांना दत्तक घेतलंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेने. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या मुलाची निवडणूक बिनविरोध वगैरे काही होणार नाही. हे अपक्ष उमेदवार दिनेश जाधव विरुद्ध नील सोमय्या, किरीट सोमय्यांचा मुलगा, यांची निवडणूक होईल. पण मला एकच गोष्ट सांगायची आहे आणि सावधगिरीचा इशारा द्यायचा आहे उद्धव ठाकरे, की तुम्ही हे तिकीट, इतक्या प्रतिष्ठित मतदारसंघातलं तिकीट शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देण्याचं कारण काय होतं? राष्ट्रवादीने जरी आग्रह धरला असेल तरी वेळ आली तर तुम्ही नाही म्हणू शकत होत. तिथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने निवडणूक लढवण्याची गरज होती. ठीक आहे, आता दिनेश जाधव आहेत, पण त्यांची निशाणी मशाल असणार नाही. त्याचा डिसएडव्हान्टेज त्यांना होईल, त्याचा थोडाफार फायदा नील सोमय्यांना होईल. पण किरीट सोमय्या जर तुम्हाला बदनाम करत, संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे ते महाराष्ट्राचे शत्रू असतात, तर तुम्ही या मतदारसंघाकडे अधिक गंभीरपणे बघण्याची गरज होती. एवढंच मला सांगायचं. मुद्दा एवढाच आहे की नील सोमय्याच्या मतदारसंघात बिनविरोध निवडणूक आता होणार नाही. नील सोमय्या विरुद्ध दिनेश जाधव अशी निवडणूक होणार. पण ही सावधगिरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी सर्व मुंबईमध्ये बाळगली पाहिजे. भलभलत्या गोष्टी कानावर येतात, ते लक्षात घ्या. काल बच्चू कडूंनी जे विधान केलं की मुंबईत निपक्षपाती निवडणूक झाली तर ठाकरे बंधू जिंकतील, अन्यथा नाही, हे विधान 100% सत्य आहे. त्याकडे गंभीरपणे पहा. आधीच निवडणूक आयोग हा राज्य सरकारचा गुलाम झालेला आहे. त्यामुळे तुम्ही हलगर्जीपणा करून चालणार नाही. जर मराठी माणसाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची असेल तर तुम्हालाही तेवढंच अलर्ट राहायला हवं, तेवढीच सावधगिरी बाळगायला हवी.